अर्जुन, अरे श्यामल काकू, अरे हा असू द्या. कधी आलात? आत्ताच. अर्जुन, श्यामलताई मोठी आनंदाची बातमी घेऊन आल्या. अरे वा, सांगा ना. श्यामलताई, हो, घ्या मिठाई घ्या. मिठाई कशाबद्दल? तुम्ही आधी तोंड तर गोड करा. हो, पण कशाबद्दल हे कारण कळू शकेल का? काय? सावित्रीचं लग्न ठरलंय. सावित्रीचं लग्न ठरलंय. कृष्णाताई, सांगा ना. श्यामल मावशी, तुम्ही नका काळजी करू. दादा परवानगी देईल. आपलं काम होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. श्यामलताई, खरं तर आमच्या मनात ना संमिश्र भावना आहे. आम्हाला आनंद झालाय आणि वाईट नाही, सावित्रीचं कधीच काही वाईट होऊ नये अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. ज्या घरात जाईल ना त्या घरात सुख नांदेल. तिनं आमच्या घरात सून म्हणून यावं असं मनापासून वाटत होतं आम्हाला. पण नाही, आता नशिबात त्याला कोण काय करणार. मनावर दगड ठेवून येऊ आम्ही. आणि तुमचं जे काम आहे ना त्यासाठी अर्जुन देईल परवानगी. कसली परवानगी हवी आहे माझ्याकडून? अरे श्यामल मावशी, आपल्याला म्हणजे खरं तर तुलाच एक रिक्वेस्ट करायला आल्या. कसली रिक्वेस्ट? अरे आता सावित्रीचं लग्न ठरलंय ना. खरेदी आली, केळवण आलं, होणाऱ्या नवऱ्याबरोबर फिरणं आलं. पार्लर, किती काम असतात ना. मी तर काय काय ठरवलं होतं. दादाच्या सावित्रीताईच्या लग्नात असं करीन तसं करीन. रिया, नाही आता आपल्या नशिबात. तर श्यामल मावशी असं म्हणत होत्या की पहिले काही दिवस हाफ डे आणि मग सावित्रीताईला लग्नाची एक महिनाभराची सुट्टी द्यावी. असं कसं महिनाभराची मी सुट्टी देणार? आता कुठे पॉवर प्लांटची कामं सुरू झाली. अरे पण पॉवर प्लांटचा आणि सावित्रीताईच्या लग्नाचा काय संबंध आहे ना दादा? एक मिनिट, म्हणजे पॉवर प्लांटच्या कामामुळे तू सावित्रीताईला सुट्टी देणार नाहीस असं काही करणार आहेस का? हा, म्हणजे अगदीच तसं नाही, पण शक्यता नाकारता येत नाही ना. कृष्णाताई,
अरे असं कसं करू शकतोस तू? म्हणजे तू बॉस असल्याचा गैरफायदा घेतोयस असं नाही वाटत आहे का तुला? हे बघा अर्जुनराव, मला तुमच्या कामातलं काही कळत नाही, पण तुम्ही रजाच दिली नाही तर मग लग्नाची कामं कशी होतील ना? असं कसं ठरलं लग्न अचानक? अहो, आता किती दिवस आणि कोणासाठी थांबायचं? वय पण वाढत चाललंय ना पोरी. एवढं कुठे वय वाढलंय? आय मीन त्यांना अजून स्वतःच्या पायावर उभं राहायचं ना. तुम्हाला विमानात बसवायचं स्वप्न आहे त्यांचं. हो, मग स्वप्न तुला कसं ठाऊक? ते एकदा बोलताना सांगितलं होतं त्यांनी मला. असू शकतं, पर्सनल सेक्रेटरी आहे ती त्याची. पण मग लग्नाचं कसं नाही सांगितलं तिने तुला? हा ना, असं काय सांगितलं नाही. कामाच्या गडबडीत राहून गेलं असेल. हा असू शकेल. आता मी तरी काय करणार ना, ठरलंय तर. मी कोण लागतो त्यांचा? माझा काय संबंध आहे? अर्जुन, अभिनंदन श्यामल काकू. आभारी आहे. तुम्ही रजेसाठी परवानगी दिली ना, खूप आभारी आहे तुमची. खरं सांगू का अर्जुनराव, ही सोयरीक जुळली ना, माझ्यावरचा भारच एकदम हलका झाला बघा. कोण? मुलगा कोण आहे? अहो, तिच्या कॉलेजमधलाच आहे. जगदीश नाव आहे त्याचं. जुनी ओळख आहे आणि त्याच्या घरचे सुद्धा ओळखीचे. आणि मुख्य म्हणजे त्यांनीच मागणी घातली बरं का. मुलगा पुण्यात नोकरी करतो. सगळं जुळून आलं बघा. मलाही पसंत पडला. नाही म्हणजे नाही म्हणायला काही जागाच नाही ना. मी सावित्रींना विचारलं का? नाही अहो, त्याच्यासाठी झाले. पण तिला विचारायची काही गरजच नाही. मला माझ्या पोरीची खात्री आहे, ती नाही म्हणणारच नाही बघा. म्हणजे तुम्ही त्यांना विचारल्यानंतर त्या हो म्हणतील असा तुम्हाला विश्वास? हो, 100%. काय झालं साहेब? थोबाडाचा असा अमरीशपुरी का झालाय? सावे, अगं आलीस तू? अगं सावे सावे, तू तर आज कमालच केलीस. काय केलं जे तुला माहित आहे मला माहित नाही? अगं चमके, मला गॅरंटी होती एक ना एक दिवस साऊच्या जलव्या पुढं अर्जुनचं डोळं चमकणार म्हणजे चमकणार. अगं चमके, मगाशी मी चहा घेऊन विश्वंभरच्या खोलीत गेलतो. तेनं मला सांगितलं अर्जुननं फायलीवर बिन बघता सह्या केल्या, बिन बघता. काय बोलतो बाबा? बेस्ट बेस्ट झाले.
पंचिंग बॅग कुठे गेली? लक्ष्मण, निवास, दीपकराव, सुरकी, काय झालं दादा? माझी पंचिंग बॅग कुठे आहे? मीच लपवून ठेवली. का नाही, का केला असा उपद्व्याप? तू उपद्व्याप करू नयेस म्हणून केला. प्रिया, प्रिया काय प्रिया? परवा तुझे केलंच ना इकडे, ते बघून मीच दीपक दादांना सांगितलं आणि ती बॅग लपवून ठेवायला लावली. प्रिया, मी तुला काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत की तू माझ्या डोक्यावर चढून बसशील. कळलं तुला? तुला काय आत्ता प्रॅक्टिस करायची आहे? हा, स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे दादा? मग काय करू? तुला काय इतका त्रास होतोय आणि नेमका कशाचा त्रास होतोय? हा, मला नाही माहिती. माहिती नाहीये का सांगायचं नाहीये? मला नाही माहिती. कोणाला तरी सांग आणि ती पंचिंग बॅग ताबडतोब मला इथे आणून दे. कळलं तुला? नाही आणणार, कारण तू स्वतःला त्रास करून घेतोस. दीपक, लक्ष्मण, निवास, सुरकी, सुरकी. वाटेल तेवढ्या हाका मार, कुणी येणार नाहीये, कारण मी ताकीद देऊन ठेवली आहे सगळ्यांना. आणि मी तुला सुद्धा ताकीद देते, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणि एक मिनिट, नेमका कशाचा त्रास होतोय हा आणि का होतोय? मुळात तू याच खोलीत म्हणाला होतास ना मला की प्रेम करणं म्हणजे कुणावर तरी विश्वास ठेवणं, आणि आता तू कुणावर विश्वास ठेवू शकत नाहीस म्हणून तू सावित्रीताईवर प्रेम करू शकत नाहीस, हो ना? मग आता जर तू प्रेमच करत नाहीयेस तर पुढचा सगळा विषय संपलाय ना दादा. आता कशाचा त्रास होतोय? आता कसली चिडचिड करतोयस तू? म्हणजे एकतर तू तेव्हा खोटं बोलत होतास, नाहीतर तू आता खोटं बोलतोयस. एका अनोळख्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्थान नाही देऊ शकत. ह्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. खोटं बोलणं हाच आपला धंदा आहे, म्हणून तर इथं आलोय आपण. मामा सगळं बरोबर आहे तुझं. त्या माणसाला मी नाही फसवू शकत आता. सावी, तुला कळतंय का तू काय बोलालेस? आजपर्यंत तुझी तत्व, तुझं म्हणणं मी नेहमी ऐकत आलो. त्याला मान दिला, पटत नसलं तरी पण तुझं सगळं ऐकत आलो. साऊ, तूच म्हणत होतीस ना की माणसाला लुटताना आपण त्याच्या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे, तो गरजू आहे की नाही बघायला पाहिजे. अगं, चोराला तत्व नसतात. तुझ्यासाठी चांगली चांगली सावजं सोडत आलो मी, फक्त तू सांगितलीस म्हणून. आता कुठल्याही परिस्थितीत मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. मामा, अरे सावी, मामा बरोबर बोलतोय. आपण इथं काल होतो ना, ते आठव एकदा. सावे, आपलं काय काय पणाला लागले ते कळते का तुला? कळतंय मला. कळतंय ना? मग तुझ्या तत्वाच्या गोष्टी मला सांगू नकोस. सावे, त्याला फसवता फसवता त्याच्या प्रेमात तर पडली नाहीस ना तू? हो, पडलोय मी प्रेमात. आता आणखी काय सांगणं अपेक्षित आहे? मी
मी म्हणालो होतो माझा कोणावरही विश्वास नाही, पण माझा सावित्रीवर आहे विश्वास. आणि म्हणूनच तिने आज मला जी फाईल दिली ना, ती न बघता मी त्याच्यावर सह्या करून तिला परत दिली. माझा तिच्यावर इतका विश्वास आहे ना प्रिया, की माझ्या आयुष्यातील कुठलाही निर्णय मी तिच्यावर सोपवू शकतो. आणि नुसता विश्वास नाहीये, माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं, ती व्यक्ती जेव्हा दुसऱ्या बरोबर लग्न करणार आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा मी कसा शांत बसू प्रिया? वेड ग ते बाळ माझं. कृष्णाई, तू काय ग कृष्ण नाही, थोडं अजून ताणू द्यायचं ना. आत्ता कुठे खरं बोलायला लागला होता. तू गप ग. चेहरा बघितला का माझ्या लेकराचा? सावित्री हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. काय बोलतेस तू कृष्णाई? पण मग त्या श्यामल काकू ते लग्न? आमच्या जावयाला अशीच परखून घ्यायची पद्धत आहे. पण मग तो जगदीश? अहो अर्जुनराव, आता तुम्हीच आमचे ओम, जय आणि जगदीश. सावित्रीचं कुणाशी लग्न ठरलेलं नाहीये. मी आजपर्यंत तुझ्यावर कधीच कुठली गोष्ट लादली नाही. आणि आज तुला फुल अँड फायनल सांगतो, आपण इथं कामगिरीवर आहोत, ही पार पाडायची आणि इथनं निघायचं. तुझ्या मदर माऊलीचा जीव पणाला लागला हे विसरू नकोस. जावे, आजपर्यंत मी तुझ्यावर कधीच मोठेपणाचा अधिकार वापरला नाही. तो अधिकार वापरायला मला भाग पाडू नकोस. विश्वंभरनं जे सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे, आणि ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. एकदा का त्याला पाहिजे त्या सह्या त्या अर्जुननं केल्या, त्याचा आणि आपला आयुष्यात परत संबंध नाही. मामा 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 अर्जुनराव, माफ करा, ते जगदीशचं खोटं बोलले मी. पण बोलले मी असले तरी ते स्क्रिप्ट कृष्णाताईंचं होतं बरं का. अरे आता काय करणार? जी गोष्ट तू स्वतःशी मान्य करायला तयार नव्हतास, ती गोष्ट तुझ्या तोंडून वदवून घ्यायला हा एकच उपाय होता. आणि हो, आता डावी बाजू उजवी बाजू काही कन्फ्युजन नाही बर का. गपचूप जायचं आणि लवकरात लवकर तिला मागणी घालायची. काय माझ्या पोरीचं नशीबच उघडलं पाहिजे. इतक्या चांगल्या घरात ती सून म्हणून येणार. हो श्यामलताई, आता जोमानं तयारी करायला हवी. रडताय कशाला? हो की नाही रे?
काय करू मी? जाऊन सगळं खरं खरं सांगू का त्या तिरसटला? जा जा सांग. चमके, खरंच म्हणतेस? आपण दोघी मिळून जायचं का? चल, आपण दोघी मिळून सांगून टाकू सगळं त्याला. सावे, सावे, तू खरंच त्या तिरसटच्या प्रेमात पडलीस का? चमके, प्रेमात पडण्याची चैन आपल्याला परवडणारी नाही ग. पण मला एवढं नक्की माहितीये, काही झालं तरी मी या माणसाला हसवू नाही शकत. का? माहित नाही. मामा तुझी लवंगी फटाकडे एकदम सुतळे बॉम्ब निघाले हा नाही म्हणजे तशी बॉम्ब आहेच ती आता आत्तीची बाजी होणार आतिषबाजी नाही, धमाका होणार. हो. ये थोडं. ये थोडं. बल्लू, लवकरच तू कवठेकर इंडस्ट्रीचा मालक होणार. मामा मालक. आणि मी प्रेसिडेंट विश्वंभर. लवकरच आपलं काम होणार. अर्जुनची विकेट जाणार. बरोबर आपल्या जाळ्यात सापडलाय. या जोडून श्यामल डार्लिंग. अय डार्लिंग, अशी का बघायलीस? दिलं का नाही सरप्राईज? तुला सांगितलं होतं ना, मला सरप्राईज वगैरे असं द्यायचं नाही. मला नाही आवडत. ए बाई, मला पण काय हाऊस नाही तुला सरप्राईज द्यायची. पण आता विहीनबाईंनी सांगावाच धाडला म्हटल्यावर बिग बिग यायला लागलं ना बाई. विनबाई म्हणजे? तिच्या होणाऱ्या सासूबाई ग. ए श्यामल, हे बघ आधीच लई डोका आउट आहे माझा. त्यात तू अजून काशी नको घालूस. कशाला आलीस ते सांग आणि निघ. काय भाषा आहे तुझी बाया. लगीन ठरवून आले मी तुझं.
राधा, कधी करणार आहेस तिला प्रपोज? उद्या जाऊ द्या ना जाऊ बाई, आता तेच बोलून काय होणार आहे? संधी शालेय हातची संधी घालवलीस बघ. अगं स्वतःच्या तोंडानं म्हणला होता की थोबाडीत मारा म्हणून, एक ठेवून द्यायचीस ना ग. आम्ही असतो ना तर दिली असती ठेवून. त्यानं काय मिळालं असतं? समाधान. आम्हाला समाधान मिळालं असतं आणि तुला भावाला मारल्याचा बदला. शाले, घराण्याची इज्जत गेली ग या सगळ्यामुळे तुझ्या. आता कुणी विचारलं तर काय सांगशील? वहिनी, काय ग? आपण थोड्या वेळाने जेवायला चाललोय बर का? चालतंय. काय चालतंय? भंडारात जेवायला बोलवते त्यांनी चालतंय. तिथं खाली बसा, पत्रावळीत जेवा, कुणी सांगितलंय? अगं नंदा वहिनी, कोण म्हणलं भंडाऱ्यात जायचंय म्हणून? मग माझी एक मैत्रीण आहे, शीतल शेठ. ती नाही का परवा घरी आली होती, बॉडीगार्ड आहेत तिच्याकडे 2-2. ही का गोरी गोरी घाऱ्या डोळ्याची? ते जमनालाल शेठची मुलगी? तीच. तिच्या रिसॉर्टचं ओपनिंग आहे आज, तर तिने आपल्या सगळ्यांना बोलवलंय जेवायला. मोठी मोठी लोक येतील तिकडं, त्यांची भेट होईल. आणि स्पेशल माहिती का तुम्हाला, तिकडं गेल्यावर बायकांना रिटर्न गिफ्ट म्हणून पैठणी देणार आहेत. पैठणी. आता तुम्ही येणार नसाल तर मी सांगते त्यांना फोन करून, तुम्ही येणार नाही म्हणून. नाही, जाऊबाईंचे राहू दे, मी येते. हा शाले, आम्ही नाही येणार असं तू का ठरवतेस? तुम्हीच म्हणले नाही येणार नाही म्हणून. अगं पण आमची पैठणी तुला हवी का? नाही, मी माझ्याच हक्काची घेणार आहे. तुमच्या हक्काची कशी घेईन मी? आपण मग तो शिक. 1 मिनिट प्रिया, पण तुझ्या मैत्रिणीने आम्हाला कशाला बोलवलंय? अहो, तुमच्यासारख्या खानदानी बायका तिकडे आल्या रिसॉर्ट मध्ये, तर तुम्ही त्यांची पब्लिसिटी कराल, चांगल्या चांगल्या लोकांकडे कौतुक कराल. मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणून बोलवलंय तुम्हाला त्यांनी तिकडे. हा मग करेक्ट आहे, आपण करू की पब्लिसिटी. खानदानी तर हावतच, नंदा, विद्याधर, कवठेकर आणि निंबाळकर. आणि आम्ही खानदानी जाधव. आम्ही येतोय, सांग त्यांना. या दोघी कटल्या. विश्वंभर मामा आणि मामी नाहीयेत. विद्याधर दादाला सांगून झाले, तर कोण राहिलं? मी. राधे राधे. हा, तू राहिलायस नाही का अजून? पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की हा काय आयटम सुरू आहे. अरे आयटम काही नाही, मी तुला सांगते माझ्या मैत्रिणीच्या रिसर्च. 1 मिनिट पंखू, आता मी तुला काहीतरी खोटं सांगणार, मग तू ते शोधून काढणार. त्याच्यापेक्षा मीच तुला खरं खरं सांगून टाकते. हे बघ, आज मला भीमा सदन मध्ये कुणीही नको, तू सुद्धा नको. काय कारण सांगितल्यावर तू इथून निघून जाशील हे तू मला सांग. मी तुला ते कारण सांगते, और फिर तू कटले. वा, काय स्ट्रॅटर्जी आहे हा प्रिया. मला ना अशी माणसं खूप आवडतात. प्रामाणिक.
एकदम माझ्यासारखी. तर आता मी जातो, पण कसं आहे, तुम्हाला सांगशील ना काय आयटम आहे ते. राधे राधे. याचं काय करायचं? नाही, काहीच होऊ शकत नाही. पालथ्या घड्यावर पंख. खरं सांगायलीस? अगं खोटं बोलले तर जीभ झडल माझी. अगं सगळं ठरलंय आणि जे काय होणार आहे ते आजच होणार आहे. ते अर्जुन ते पोरं काय ते लवशिप मागतात तेव्हा काय करतात ते काय म्हणतात त्याला? प्रपोज 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 मारणार आहे आज अर्जुनीला. ए सावे, तू तू टेन्शन घेऊ नकोय बघ. तुझ्या मनात नाही असेल ना तर डायरेक्ट नाही म्हणून टाक. उगं घोंगडं भिजत ठेवू नको. सावे, त्याला प्रपोज करायचंय ना, करू दे. तू डायरेक्ट नाही म्हणून टाक. नाही म्हणू शकत का? का म्हणजे त्याने जर प्रपोज केलं तर मी नाही नाही म्हणू शकत. म्हणजे ज्यासाठी आपण इथे आलोय त्या कामाचा भागच आहे ना हा. आणि त्या तिरसटनं माझ्या प्रेमात पडावं ही अटच होती ना आपली. आणि जर चमके मी नाही म्हणलं ना तर तो विश्वंभर चिडेल ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त दीपू मामा चिडेल. बघ, लवकरात लवकर आपल्याला हे काम संपून घरी जायचंय की नाही. आता काहीतरी करून प्रपोज अवॉइड कसं करता येईल ते बघायला पाहिजे. काय करता येईल? तू मला विचारायला लागली का? अगं फसवणं तुला काय अवघड आहे का? स्वतःच्या मदर माऊलीला फसवून राहिली तू, मग त्या दिवसाची काय अगं म्हणजे तुझ्या तिकडंबाज डोक्यात आलीच असेल की काहीतरी आयडिया. मी काय म्हणते चमकी, समजा ही 2 दिवस कुठेतरी गायबच झाली तर, म्हणजे आजचा दिवस टळेल आणि तू अर्जुनसाठी प्रपोज. हा प्रिया. सावित्रीताई, अगं एक काम होतं, येतेस का? हो आले ना, आल्या. प्रिया बोलवतीय घराकडे. बाकी कुणाचं काही माहित नाही, पण ही पोरगी तुला धंद्याला लावणार आहे बरं का. एवढीशी पोरगी पण या ट्याव 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 करत असते. हे तुझा शेरा तुझ्या प्रगती पुस्तकात ठेवा. अगं पण ती प्रिया आहेच बोचक भवान. हे त्या प्रियाबद्दल बोलायचं काही काम नाही हा. अगं पण ती पोरगी गप. तिच्याबद्दल बोलायची लायकी पण नाही तुझी. अगं तुझीच काय, आपल्यासारखी नाहीये ती. नाही निष्पाप जीव आहे तो. या अर्जुन कवठेकरचं प्रपोजल नक्की अवॉइड करायचंय ना तिला. नाही त्याच्या जवळच्या माणसांमधली गुंतवणूक वाढत चालली हिची. हिचं म्हणजे कसं झालंय माहितीये का, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. न होणाऱ्या सासरच्यांबद्दल एवढा पळत. ए तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. ती काय पण फालतूची बडबड करते.
सर नको. सर नको प्लीज. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत सावित्री. आय लव्ह यू. अगं इतकंच कळलं काय झालं? अगं तू ते अचानक आय लव्ह यू म्हणलीस ना. का तुला कोणी दुसरं म्हणणं अपेक्षित होतं का? अगं नाही, ते काहीतरीच काय ते तू अचानक ते म्हणलीस ना म्हणून आश्चर्य वाटलं मला. माझं काय झालं माहिती का? मी तुला लगेच बोलवलं आणि तू लगेच आलीस म्हणून मी तुला म्हणलं. अच्छा अच्छा तसं होय. हो असंच आहे. का बरं बोलवलं होतं मला? सावित्रीताई प्लीज 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 नाही म्हणू नकोस. तू आज घरी थांबशील का? नाही नाही, कशाला म्हणेन मी? घरीच थांबणार आहे मी माझ्या. अगं आज संडे नाही का? आज हक्काची सुट्टी आहे माझी. बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. सॉरी हा, मी तुला तुझ्या सुट्टीच्या दिवशी बोलवलं. जा तू, मी करते काहीतरी दुसरी अरेंजमेंट. महाडांबीस आहे पोरगी. आपलं म्हणणंच खरं करणं. अर्जुन दादा बरोबर बोलतो. तू ना अर्ध मनातच बोलतीस. तुझा दादा म्हणजे अर्जुन सर माझ्याविषयी बोलतात? नाही म्हणजे मी तर साधी एम्प्लॉई आहे आणि माझ्याविषयी बोलतात. अखंड तुला तर माहितीच आहे. नाहीतर नाही सावित्रीताई तू पण काय कमी नाहीयेस. सगळं माहितीये तरी आपला भाव खायचा. आता कोणतरी मनात बोलतंय बरं. काही नाही, तू जा. नक्की बर. कृष्णाईसाठीच म्हणलं होतं पण डॉक्टर तिला इंजेक्शन देऊन जातील. तू जा. काय झालं आई साहेबांना? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? मी आलेच भेटू. नको. अगं म्हणजे ती झोपली असेल ना आता. हे तू इकडे. अगं आम्ही सगळे चाललोय बाहेर आणि कृष्णा एकटीच होती घरात म्हणून तू तिच्या बरोबर थांबशील का असं मी तुला विचारणार होते. पण काय हरकत नाही ना, तू जा. कुठे चाललायत तुम्ही सगळे? माझ्या मैत्रिणीच्या रिसॉर्टचं ओपनिंग आहे. अच्छा. अर्जुन सर पण येणार आहेत का? नाही, दादा गेलाय सकाळीच.
नंदावहिनी आणि शालीवहिनी पुढे निघाल्या, मी आणि कृष्णाई आम्ही म्हणालो आम्ही मागून येतो. पण मग अचानकच कृष्णाईला अस्वस्थ वाटायला लागलं ग. आता डॉक्टर येतील इंजेक्शन द्यायला. खरं तर मीच थांबणार होते तिच्या बरोबर, पण ते माझ्याच मैत्रिणीचा कार्यक्रम आहे ना, मग ती मला सारखे फोन करते. दुसरं कोणी थांबायला पण तयार नाही. मला तर काय करावं काही कळतच नाही बघ. सावित्रीताई प्लीज तू थांबशील का ग? अगं प्रिया प्लीज काय म्हणतेस? तू हेच जर आधी बोलली असतेस तर बरं नसतं का झालं? हा तू जा, मी थांबते आईसाहेबांसोबत. नक्की? हो. हा थँक्यू बरं का, थँक्यू व्हेरी मच. बरं झालं, खूप बरं झालं. थँक्यू. प्रिया हा अर्जुन सर नक्की नाही आहेत ना? तू वर जाऊन बघून ये ना. नाही जा ना, तू वर जा आणि खात्री करून ये. अगं तसं नाही, फक्त विचारलं. अगं तो असता तर मी तुला कशाला थांबायला सांगितलं असतं. हा तो थांबला असता ना कृष्णाई बरोबर. बरोबर आहे. पण तो तर गेलाय सकाळीच फडकेन बरोबर. अच्छा फडकेन बरोबर. नाही म्हणजे मला वाटलं होतं फडकेन बरोबर गेलाय म्हणून, पण तो ट्रेकला गेलाय. तुला हवं तर तू परत वर जाऊन ये, बघून ये. तोपर्यंत मी थांबते. अगं नाही नको, तू जा. नक्की? हो. तू थांबशील? हो. थँक्यू. बाय बाय. आय लव्ह यू.